या ठिकाणी राजेंद्र रूपचंद पाटील आमचे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष हे 30 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले होते। हे शिक्षण विभागामध्ये त्यांची प्रदीर्घ 39 वर्षे सेवा त्यांनी दिलेली होती। या सेवेमध्ये आर पाटील सरांनी कित्येक दिव्यांग कर्मचारी अधिकारी सुशिक्षित बेरोजगार यांच्या कुटुंबाला हातभार या ठिकाणी दिलेला होता। त्यांच्या हातून कित्येक दिव्यांगांचं या ठिकाणी भलं करण्यासाठी आर पाटील सरांनी हाडाचे मणी आणि रक्ताचं पाणी या ठिकाणी केलं आणि प्रचंड ऊर्जा शक्ती असलेलं व्यक्तिमत्व या दिव्यांगत्वावरती त्यांनी चांगल्या पद्धतीनं मात करून या दिव्यांगांना एक आर्थिक आणि सामाजिक प्रबळ या ठिकाणी सशक्त बनवण्यासाठी आर पाटील सर या ठिकाणी ऊन तहान या ठिकाणी कोणत्याही संकटाची या ठिकाणी तमा न बाळगता हे दिव्यांग कर्मचारीसाठी धावत पळत असत। यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समस्या या ठिकाणी आल्यात आणि दिव्यांगांना योग्य तो न्याय द्यावा, दिव्यांगांना या ठिकाणी अभय मिळावं। दिव्यांग बंधू भगिनी अत्यंत समस्येमध्ये प्रतडीत असतात। अधिकारी वर्ग त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणतो किंवा त्यांना या ठिकाणी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतूने या ठिकाणी काही अधिकारी वर्ग छळ करतात। या छळाच्या विरुद्ध आर पाटील सर यांनी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी मोठमोठे आंदोलनं मोर्चे त्यांना दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडॉप्शन या ठिकाणी देणारा हा प्रथमच जिल्हा या ठिकाणी होता। आर पाटील सरांच्या नेतृत्वामध्ये शिक्षकांना मिळणारे कर्णबधिर यंत्र असेल, त्यांना ब्रेन लिपीचे यंत्र असतील किंवा दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडॉप्शन असेल, हे प्रचंड प्रमाणामध्ये एकमुस्त या ठिकाणी मिळालेलं होतं। आणि आर पाटील सर हे कुटुंबासाठी सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून अतिउत्तम माणूस या ठिकाणी होते। एक मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रचंड मित्रपरिवार आपण या ठिकाणी बघत आहात। त्यांच्या या नेतृत्वामध्ये खूप प्रेम करणारी लोक यांच्या समवेत या ठिकाणी होती। आबांनी गेल्या 4 नोकऱ्या सोडून ही 5वी नोकरी या ठिकाणी धरली। या 5व्या नोकरीमध्ये आबांनी खूप लोकांचं या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक आणि एक कौटुंबिक समाधान राखण्यासाठी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतली। आर पाटील सर हे एक अवलिया व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बघत आहात। यांच्या आयुष्यामध्ये खूप यांनी वेगवेगळे संकट या ठिकाणी झेललेली आहे। त्यांच्या संकटावरती मी एक 4 ओळीची या ठिकाणी कविता मी तुम्हाला सादर करतो। आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं हो हे प्रचंड आभाळभर दुःख, आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं हे दिव्यांगांचं भलं मोठं साम्राज्य। आबा लाज आणि वेळ कधीच मांडली नाही तुम्ही प्रदर्शनामध्ये, आभाळभर फाटलेल्या अडचणी या दिव्यांगांच्या शिवताना शेवारत असताना तुम्ही ठासून मांडल्यात तुम्ही आमच्या आभाळभर